तशी अनेक प्रकारचे धोके निर्माण होतात. पूर्ण शहराचं विद्रुपीकरण होतं, निकृष्ट बांधकाम असतं आणि त्याच्यामुळे जनतेला देखील त्याच्यामध्ये फसवणूक होते. आज मला खरोखर म्हणजे ठाणेकरांना देखील अत्यंत मान खाली घालायला लागेल की हे प्रशासन करतं काय. तुम्हाला कोर्टाने ऑर्डर दिल्याशिवाय तुम्हाला बांधकामं पाडता येत नाही. तुमच्याकडे यादी आहेत, तुम्ही अनेक वेळा सर्वेक्षण केलेलं आहे, शासनाने तुम्हाला सांगितलेलं आहे, आणि तरी देखील हा जो काही जी काही माफियागिरी आहे ती एकमेकांमध्ये संगनमताने ज्या पद्धतीने काम केलं जातं. कोर्टाने मधल्या काळामध्ये अधिकाऱ्यांना दंड दिलेला, 50-50 हजाराचा दंड केलेला, आयुक्तांना खडसावलेला आणि त्याच्यामुळे बेफाटपणे काम चाललेलं. कुठल्या अधिकाऱ्यावर कारवाई नाही आणि त्यामुळे अधिकारी देखील उन्मत्त आणि बेछूटपणे आम्ही म्हणू ते धोरण अशा पद्धतीने वागताय. आणि त्याच्यामुळे हा जो मोठा ताप लावलेला आहे, आता तरी जागे व्हा आणि या स्वच्छ सुंदर चांगलं सांस्कृतिक शहराला वाचवण्याचं काम करा. नाहीतर ठाणेकर नागरिक आता तुमच्या डोक्यावर बसतील. परंतु हे अनधिकृत बांधकामाचं पेव जे आहे ते एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे, त्याच्यावर अंकुश घाला आणि कोणाच्याही दबावाला बळी न पडता आपण याच्यावर कारवाई करणं ही या शहराची गरज आहे, इथल्या सामान्य सर्व नागरिकांची गरज आहे. महानगरपालिकेचे अनेक अधिकारी त्या विभागामध्ये गेले कित्येक वर्षापासून आहे, ची बदली सुद्धा झाली. आपण अनेक वेळा आवाज देखील उठवलेला आहे, परंतु कुठलीही कारवाई त्यांच्यावरती होत नाही. नेमकं कुठल्या आकाश त्यांच्यावर हात आहे ठाण्यामध्ये? या महापालिकेची इथं खासियत आहे, काही करा कुठली काही बदली होत, काही करा कारवाई होत नाही, शेवटी कोर्टाला कारवाई करायला. किती हे संतापजनक बाब आहे. ज्याला जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराचा वापर करून तुम्ही योग्य पद्धतीने त्या ठिकाणी प्रशासकीय शिस्त आणली पाहिजे. मनमर्जीपणे चाललेलं आहे आणि त्यामुळे हे सगळं आपल्याला विस्कळीत झालेलं आणि कोर्टाला वेळोवेळी हस्तक्षेप करायला लागलेला आपल्याला बघायला मिळतं. थँक्यू.